पण 7-8 दिवस तपास लागला नाही तर पोलीस केस बंद करतात ना? तुम्ही काळजी करू नका, आमचे प्रयत्न चालू आहेत. त्या मुली लवकरच सापडतील. नाही म्हणजे तसं मी ऐकलंय. चेतना, बाळा तू चुकीचं ऐकलंयस. हो, कारण मुळात निशी एकटी किडनॅप झालीच नाहीये. तिच्यासोबत बऱ्याच मुली किडनॅप झाल्यात. त्यामुळे पोलीस ही केस बंद करूच शकत नाहीत. कारण पोलिसांना लोकांना तोंड द्यायला लागतं. पोलीस मुलींना वाऱ्यावर सोडणार नाहीत. कौशिकी, हां पोलिसांकडून काही अपडेट्स? हां मी सांगायला विसरले. मी पोलिसांकडे गेले होते. त्यांनी ही केस स्पेशल क्राईम युनिटला सोपवली. चांगलं आहे. तीही त्यांच्या प्रयत्नांना यश देऊ. कौशिकी, अगं देवीवरनं आठवलं, आज दसरा. युवराज बरोबर निशीला त्या कार्यक्रमाला घेऊन जायचं होतं ना. आता त्या लोकांना काय सांगायचं? चेतना, त्यांना आता काही सांगायचं नाही. उलट आपण जास्त आशावादी राहूया. कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत निशी नक्कीच सापडेल. 100% सापडेल. माझा देवीवर पूर्ण विश्वास आहे. ती कुठल्या ना कुठल्या रूपात सगळ्या मुलींना वाचवेल. कौशिकी, कौशिकी, हा? अगं तू युवराजला कुठे पाठवलंस का? म्हणजे का? अगं तो नाहीये घरात. काय? हा म्हणजे तुम्ही रूम मध्ये चेक केलं का? अगं तो काल रात्रीपासून घरात नाहीये आणि मी सकाळपासून त्याला फोन करतेय, त्याचा फोन लागत नाहीये. एक मिनिट, मी फोन लावून बघते. वहिनी, मी ट्राय करतो. मला ना कळतच नाही हा मुलगा कुठे गेलाय. उचला लागला. हा, हॅलो. हॅलो, हा ताई. स्पीकर. हा, हॅलो. एक मिनिट. युवराज कुठे आहेस तू? कुठे म्हणजे अगं निशीला शोधायला नको का ताई? ती 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 कुठे असेल माहित नाही, पण मला जिथे जिथे पॉसिबल होईल तिथे तिथे जाऊन मी तिला शोधणार आहे ताई. सगळं माझ्यामुळे झालं ताई. ती 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 माझ्यामुळे गेली. ती हे सगळ्यात माझाच फॉल्ट आहे ताई. युवराज, माझं शांतपणे ऐक. तुझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये, कळलं?